नमस्कार मंडळी, मी जान्हवी. मंडळी, आपण आज पुन्हा एकदा आलेलो आहोत धुलेश्वर मार्केट मध्ये. इथे जो लास्ट व्हिडिओ केलेला श्री जलाराम आशिष या शॉपचा, त्यांचाच पुन्हा एकदा आपण व्हिडिओ करणार आहोत. त्याला तुम्ही खूप सुंदर प्रतिसाद दिलात आणि आता आपण त्यांचं नवीन कलेक्शन आलंय ते बघणार आहोत. नवीन कलेक्शन वारंवार बदलतच असतं, नवीन अपडेट होत असतं. तर तुम्ही जर त्यांचा लास्ट व्हिडिओ बघितला असाल आणि नंबर सेव्ह केला असाल तर तुम्ही त्यांचे स्टेटस पण बघतच असाल. आज नवीन कलेक्शन काय आलेलं आहे ना ते आपण बघणार आहोत शॉप मध्ये जाऊन. समर सीझन तर येतच आहे, तर आपण कॉटनचं बघणारच आहोत, पण कॉटन मध्ये अजून किती व्हरायटी आहे ती सुद्धा आपण चेक करणार आहोत. तर शॉप मध्ये पटापट जाऊया आणि कलेक्शन बघून घेऊया. प्लस तुम्हाला इथे येण्याचा मार्ग म्हणजे आपण धुलेश्वर मार्केट मध्ये आहोत. पांजरपोळ तुम्ही माझ्या मागे बघतच असाल, हे कंपाऊंड आहे. इथे अगदी सोप्या इझी वेने येऊ शकता तुम्ही, की वेस्टर्न वरनं तुम्ही चनी रोड आणि सेंट्रल वरनं CST हे दोन्ही स्टेशन वरनं तुम्ही इथे येऊ शकता. डिटेल ऍड्रेस ना डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलाय, तो नक्की चेक करा. आणि लास्ट व्हिडिओची लिंक सुद्धा तुम्हाला देते, तो पण एकदा बघून घ्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया. पोहोचलेलो आहोत शॉप मध्ये श्री जलाराम आशिष. पटकन व्हिडिओला सुरुवात करूया आणि कलेक्शन पाहून घेऊया. पर्टिक्युलरली हे जो पर्टिक्युलर स्टार्ट करायला म्हणजे पर्टिक्युलरली फर्स्ट आयटम हे पॅटर्न रेग्युलराइज्ड ऑफिस वेअर आहे. कॉटन नाही आहे, मिक्स आहे, आर्ट फॅब्रिक आहे, पण ते वर्क आणि ते कॉन्सेप्ट ट्रेडिशनल कॉन्सेप्ट पण छान आहे. एकदम क्वालिटी वाईज एकदम बेस्ट आहे. गिफ्टिंग साठी आणि नॉर्मल डेली रुटीन साठी ऑफिस वेअर साठी छान ऑप्शन आहे. बरोबर, छान ऑप्शन आहे. कलर पण भेटणार त्यामध्ये पाहिजे. ओके, कलर्स किती असतील? मोस्ट प्रॉब्ली 5 कलर्स आहेत. आणि रेंज काय आहे ह्याची? हे पर्टिक्युलरली 600 ला आहे. 600 हा बेसिक साडी आहे, क्वालिटी वाईज बेस्ट आहे, पण ते आर्ट फॅब्रिक आहे, एकदम कम्फर्टेबल. 2 वेळा उघडली साडी तर पण सॉफ्ट होऊन जाणार. ते अंगाला बसणारा साडी आहे, एवढ्या फुलून राहणार नाही, बफ नाही होणार ते. ओके, हा पदर असेल ना? हा पदरला जास्त इंटरेस्टिंग नाही आहे, ते खाली फक्त वर्कचा कॉन्सेप्ट छान आहे त्याप्रमाणे. म्हणजे ही बुट्टी जी आहे ती पदराला फक्त दिलेली आहे आणि ते बारीक नक्षीकाम दिलेलं आहे. येस, हे बॉर्डरला खाली फक्त पदरला आउटिंग दिलेलं आहे नॉर्मल. ह्याच्यात ब्लाउज पीस पण असणार? ब्लाउज पीस पण आहे, ते फक्त त्याला वर्क नाही येणार, ते आतमध्ये प्लेन ब्लाउज पीस आहे. हा, किती प्राइस बोला तुम्ही? हे 600 ला. 600 ला किती सुंदर साडी. बेसिकली हे स्टार्ट रेंज आहे. हा, आणि नंतर हे पर्टिक्युलरली हँड प्रिंट, रेग्युलर प्रिंट आहे, प्युअर मल वरती. ओके, बेसिक प्रिंट आहे, टेबल प्रिंट आहे, रेग्युलर प्रिंट जी ऑफिस वेअरच आहे पण. आणि हे मल कॉटन आहे, हे सुदिंग आहे, सगळ्यांसाठी ऍप्लिकेबल आहे. हाऊस वाईफ घरी नेसायला पण चालेल आणि ऑफिस वेअर पण, डिपेंडिंग अपॉन चॉईस प्रमाणे. त्यामध्ये डिझाईन सगळी ऑफिस वेअर टाइपची डिझाईन जास्त करून. कलर्स पण मिळतील ना? कलर्स पण भेटेल, डिझाईन पण वेगळे वेगळे आहे. सिंगल डिझाईन्स पण येतात आणि त्यामध्ये पर्टिक्युलरली हे सगळे स्पेशल ऑफिस वेअर डिझाईन्स पण आहे. हे सगळे टिपिकल ऑफिस वेअर डिझाईन्स आहे. त्याला अजरक पण इन्क्लूड केलाय. हे बेसिक प्रिंट आहे, नाही हँड प्रिंट नाही आहे, नॉर्मल प्रिंट आहे, पण ते दिसताना छान दिसणार म्हणून त्याप्रमाणे आहे. आणि अजरक मध्ये पण कलर्स पण आहे. बेसिकली त्यामध्ये 2-3 कलर्स आहे, सगळ्या पॅटर्न मध्ये 2-3 कलर्स आहे. छानच वाटतं. हा मरून सुद्धा छान वाटतोय. आणि याची काय रेंज असेल? हे 650 प्युअर मल कॉटन. आणि हे 650 लाच आहे. हे वॅक्स बाटिक आहे, हँड प्रिंट आहे, प्युअर हँड वॅक्स बाटिक आहे. यामध्ये पण 7-8 कलर आहे. सुंदर वाटतंय. आणि यामध्ये पण काय डिझाईन पण फ्लक्च्युएट होते, असं नाही की एकच डिझाईन राहते, डिझाईन पण फ्लक्च्युएट होते. मल कॉटन मध्ये 600 आणि 750 ची सुंदर व्हरायटी आहे. छान आहेत दोन्ही पण डिझाईन्स. आणि यामध्ये पण अगोदर दाखवली हे पर्टिक्युलर पॅटर्न मध्ये पण वेगवेगळे डिझाईन येतात. हे टिपिकल ऑफिस वर मी मेन्शन केलं होतं, हे पण डिझाईन एकदम सुंदर आहे, एकदम छान डिझाईन, एकदम सटल आणि एकदम क्लासी साडीज आहे, सोबर आहे, बेसिक. येस. आणि यामध्येच एक पर्टिक्युलर हेवी रेंज मध्ये हे मिक्स फॅब्रिक आहे, कॉटन स्लब लिलन आहे, रेग्युलर ब्लेंडेड फॅब्रिक आहे, लिलन कॉटन आहे. हे पण छानच व्हरायटी आहे. हा पदरला वॅक्स बाटिक आहे, पूर्ण वॅक्सची प्रिंट आहे. हे पण हँड प्रिंटच आहे, हे लिलन फॅब्रिक आहे. याची प्राइसिंग 1050 ची आहे. आणि ब्लाउज पण इंडिव्हिज्युअल प्रिंटेड ब्लाउज आहे, त्याला बॉर्डरला प्रिंट आहे. कलर्स पण मिळतील यामध्ये पण 5 कलर येते, 5 सिंगल कलर्स येणार. फॉर एक्झाम्पल
हा वेगळे वेगळे कलर्स, इंडिगो, डार्क ब्लू, तसं फॅन्सी कलर्स येणार त्यामध्ये. आणि पूर्ण सेल्फ मध्येच असेल. सॉरी, हा सेल्फ सेल्फ मध्ये असेल बोथ. आणि लिलन मध्ये पण हे बी स्पेशल ओनली ब्लॅक कलर पाहिजे असेल तर ओनली ब्लॅक कलर पण आहे. हे ओनली ब्लॅक कलर आहे. मग हा पूर्ण लिलन म्हणजे ह्याच्यात मिक्सिंग कॉटन नाही. कॉटन लिलन मॅम, बेसिक. Cotton linen. येस येस, हे ब्लेंड फॅब्रिकच आहे. प्युअर लिलन नाही आहे. प्युअर लिलन तर वेगळं आहे. प्युअर लिलन पाहिजे तर मोस्ट वॉली ते व्हिडिओच्या एंड मध्ये येणार. प्युअर बाय प्युअर लिलन टिश्यू पण आहे, त्याप्रमाणे ते पण. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा, कारण प्युअर लिननच्या साड्या सुद्धा आपण बघणार आहोत. आणि बघा समर तर येतच आहे, त्याच्यासाठी हे मल कॉटन ह्या साड्या खूपच कम्फर्टेबल असतात. या 600 आणि 650च्या मध्ये खूप सुंदर डिझाईन्स आहेत. त्याच्यानंतर हे कॉटन लिनन आहे, हे पण सुंदर वाटतंय. ऑफिस गोईंग साठी पण छान आहेत, की थोडस डिसेंट लुक पण येईल ह्याने. ही कितीला बोललात तुम्ही दादा? 1050. 1050. हे कल्याणी कॉटन आहे, मिक्स आहे फॅब्रिक, पण व्हरायटी छान आहे. हे पण ऑफिस वेअरच आहे, एकदम टिपिकल आहे. पण एकदम आता जे आहे त्याचं डिमांड, ब्लाउज पीस इम्प्रोवाइज करून लोक अजून क्रिएटिव्ह करून तुम्ही एकदम साडीचा गेटअप वाढणार. तसं बरोबर, ऑथेंटिक आहे, एकदम क्लासी आहे. त्यामध्ये खाली फक्त ब्लाउज पीस वेगळा इम्प्रोवाइज केलं ना तर गेटअप छान येणार. Getup छान आणि येणार. कपडा महत्वाचा आहे, ते एकदम कम्फर्टेबल आहे, Correct. एकदम सॉफ्ट राहणार. ते काही प्रॉब्लेम नाही, त्याला फुगणार काही नाहीये काळजी करायला अजिबात. गरज नाही. आणि हे Mix कसं की Blend. छोटं मोठं फंक्शन असेल ऑफिस मध्ये सुद्धा, हा. तर हे जरी असल्यामुळे काठाला फंक्शन साठी सुरेख आहे ही साडी. पॅटर्न छान आहे. आणि याची काय रेंज असेल? हे 750 ची आहे. 750 मध्ये. येस येस, सुंदर आहे. 750 ला. Colours पण यामध्ये पण येतील? 5-6 कलर येते. बेसिकली यामध्ये काय आहे, जसं ट्रेंड असते त्याप्रमाणे कलर्स हा, पण फ्लक्च्युएट छान होतात. वाटतोय. तरी पण सुंदर वाटतोय ट्रेडिशनल हा कलर color. ज्यांना ते पूजासारखा पूजामध्ये पाडवायला पाहिजे, तर जे ब्राईट कलर्स एक्सपेक्ट करते त्यामध्ये हे Wow, पण हा. ब्राईट कलर्स पण भेटेल. सुंदर वाटतात हे कलर्स. करेक्ट. हे पर्टिक्युलरली हे प्युअर कॉटन, मधुराई कॉटन आहे, हँडलूम वीव आहे. आणि हे कॉन्सेप्ट पण छान आहे. प्युअर वीव आहे. हा, हे हँडलूम प्युअर कॉटन आहे. प्युअर कॉटन आहे, प्युअर मसराइज बाय मसराइज कॉटन आहे. ओके. आणि काय रेंज असेल याची? 1050. 1050. येस. हे पर्टिक्युलरली आता मी Color आहे हा, सुंदर. सगळं जे अहेड कॉन्सेप्ट आहे सगळे कॉटन वरतीच आहे, ते दाखवतो एक एक करून. हे पण प्रीमियम प्रोडक्ट आहे, प्युअर मसराइज आहे, प्युअर कॉटन, विविंग वाली बॉर्डर आहे. हे ब्रेसलेट बॉर्डर आहे, एकदम क्लासी साडी आहे. आणि हे वर्क मशीन वर्क आहे, पण एकदम क्लासी वर्क आहे, एकदम प्रोफेशनल लुक आहे. साडीला असं नाही वाटत, एकदम कम्फर्ट. ये वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट है टिल नाउ, राइट नाउ. नया जो इंक्लूड किया है पर्टिकुलर, दिस इज द वन ऑफ द बेस्ट. ते जे मध्ये पूर्ण साडीला जे हाँ, वर्क आहे पूरा ना, वर्क हे है, machine एकदम क्लीन work आहे. वर्क है, एकदम क्लासी वर्क है. आणि विविंग केली आहे ती साईडला आहे हे ना? बॉर्डरला विविंग आहे. हे ऍक्च्युली हे नॉर्मल वर्कच आहे, पण ते मशीन वर्क आहे, ते पण ते एकदम क्लासीच आहे. correct. तरी पण हे विविंग वाली बॉर्डर आहे. Okay. एकदम ब्रेसलेट बॉर्डर, मी नाव दिलंय ब्रेसलेट बॉर्डर, एकदम क्लासिक साडी आहे. आणि काय रेंज असेल याची? याची 1450 ची रेंज आहे. 1450. हा. यातलेच आणि color यामध्ये आहेत. मुव्हिंग आहे, ह्याचं प्राइसिंग वाईज चेंज होणार. जसं वर्क घेतला त्याचं यामध्ये पण ब्रेसलेट बॉर्डर आहे, विविंग वाली बॉर्डर, आणि याचं वर्क जास्त आहे. ते 1650 ला आहे. ओके. पर्टिक्युलरली हे पण एकदम क्लासी साडी. प्युअर कॉटन मध्ये. हे प्युअर कॉटन, प्युअर मसराइज, क्रॉशेट, पूरा वर्क फुल. Concept wise superb. केलेलं आहे. मध्ये मध्ये पण पूर्ण वर्कने भरलेलीच आहे साडी. हे बारीक बारीक वेगवेगळ्या डिझाईन्स मध्ये केलेलं आहे. वारलीची डिझाईन आहे. वारली आहे. हा. आणि ही बॉर्डर आहे टॉपला ही. याला काय आहे, चेक्स मध्ये पण एक कॉन्सेप्ट चेंज केलाय. बॉर्डर चेक्सची बॉर्डर आहे, हे पण विविंग वाली बॉर्डर आहे. याचं वर्क पण सुंदर होतं. हे पण 1650. येस सेम रेंज. येस. या दोन साड्यांची. यामध्ये पण डुओ कलर, यामध्ये पण डुओ कलर येते, आता अवेलेबल नाही म्हणून. हा हा. बाकी यामध्ये पण डुओ कलर, दोन कलरचा कॉन्सेप्ट आहे. ओके. याचा मस्टर्ड कलर. फॅब्रिक एकदम छान आहे छान आहे. वापरायला, आणि ते रेग्युलर यूज साठी, ऑफिस वेअर साठी. खाली फक्त त्याला एकच काळजी घ्यायची, त्याला काळजी करू नका. नॉर्मल प्रेस करके करेंगे तो कोई इशू नहीं. Okay. परफेक्ट फाइन है. तिथे दिलेलं आहे 100% कॉटन म्हणून. आणि 6.30 मीटरची फुल विथ साडी आहे.
फॅब्रिक वाईज पण असेल ना या आतमध्ये? ब्लाउज पीस आहे, पण फक्त ब्लाउज पीसला हे बॉर्डर येणार, हे वर्क नाही येणार. बरोबर. मी दाखवून देतो परत एकदा. हा पदर आहे. हा ओके. आणि जे लास्टला जे ब्लाउज आहे ना ते वेगळं बॉर्डर दिलं आहे, बस खाली त्याला वर्क नाही येणार फक्त. करेक्ट करेक्ट. हे कॉन्सेप्ट पण एकदम रच आहे. जर हा साडीवरती ब्लाऊज युज करायचा नसेल तर तुम्ही दुसरं पण ब्लॅक कुठल्यातरी कलरचं contrast प्रिंटेड मध्ये, चेक्सचं दुपियनचं छान वाटेल. क्रिएटिव्ह जेवढा तुम्ही ह्यावरती ब्लाउजला इम्प्रोव्हाइज केलं ना तर साडीचा गेटअप गेटअप वाढ. कारण का हे साडी एकदम ग्लेस पकडणार, ते वेअरिंग इट एकदम क्लासी फॅब्रिक आहे, एकदम कम्फर्टेबल. बरोबर त्याचं लॉजिक आहे 20 तास पण नेसली असेल असं नाही वाटत इरिटेट होत आहे. बरोबर. ते मोठं आहे. मेजर त्यावरती कॉन्सन्ट्रेटिव्ह आहे की बाई कम्फर्टेबल राहायला पाहिजे. मुव्हिंग अहेड यामध्येच एक पर्टिक्युलर अजून एक महागवाली कॉन्सेप्ट आहे. हे 1850 याला सिक्वेन्सचा वीव आहे. हे पण छान आहे, सिक्वेन्सचा वर्क आहे. याला पण विविंग वाली बॉर्डर्स आहे, एकदम क्रिएटिव्ह सिक्वेन्सचं वर्क आहे. हे अजिबात हाताला लागत नाहीये. मी तुम्हाला Fabric छान. दाखवते. तर इथे हे सिक्वेन्स आहे पण त्याच्यावरती ही धाग्याची विविंग आहे म्हणून ते अजिबात हाताला लागत नाहीये. हे बघा छान वाटतं. ही कितीला? यामध्ये पण 2 कलर आहे. हे 1850 ची आहे, 200 रुपयाचं प्राइसिंग जास्त आहे. ओके. 2 कलर मिळतील आपल्याला. यामध्ये पण 2 कलर, एक ऑलिव्ह ग्रीन असतं. ओके. सुंदर आहे. ही साडी पण असं पार्टी वेअर साठी थोडी छान वाटेल. सेम की तुम्ही ब्लाउज दुसरं ह्याच्यावरती क्रिएटिव्ह ब्लाउज क्रिएटिव्ह केलं तर हे पार्टी वेअर साठी सुद्धा छान जाईल. एक कॉन्सेप्ट आहे, प्युअर कॉटन नाही आहे, मिक्स आहे आणि त्यावरती हँड प्रिंट केलेलं आहे. हे कॉन्सेप्ट सुपर्ब आहे. हे वन ऑफ द बेस्ट फॅब्रिक वाईज आणि क्वालिटी वाईज आणि प्रिंट वाईज एकदम ऑथेंटिक आहे. हा फक्त हँड प्रिंटचा पदर, पूर्ण हँड प्रिंट आणि इंडिव्हिज्युअल ब्लाउज. हे प्युअर कॉटन नाही आहे, मिक्सिंग ब्लेंड फॅब्रिक आहे. आम्ही तर नाव दिलंय मस्लिन फॅब्रिक आहे, पण एकदम मस्लिन नाही आहे, पण जस्ट एक नॉर्मल एकदम कम्फर्ट त्यावर नाव दिलंय मी मस्लिन. ओके. एकदम क्लासिक फॅब्रिक. ऍक्च्युली गीता आहे मिक्स, लाइनिंगचा धागा दिसणार त्या आतमध्ये, एकदम थेनर धागा असतं त्याप्रमाणे. ओके. आणि यामध्ये 5 कलर रेंज प्रमाणे हे 1750 ची आहे. 750. हा. यामध्ये पर्टिक्युलर जे बेसिक डिस्काउंट भेटते ते भेटणारच आहे, ते तर बरोबर मॅन्डेटरी आहे, पण ते जस्ट एक लॉजिकली 1750 ची प्राइसिंग ठेवली आहे. ओके. यामध्ये 5 कलर, बॉर्डरचे कलर 5 कलर येते, तरी पण म्हणजे हा बेस कलर आजचा कलर हा मॅन्डेटरी. हा कलर जो आहे ना त्याचं गेटअप जास्त येते, नेसला लॉजिक आहे त्याच्यामुळे. ते कलमकारीचं मध्ये आहे मेन कलर आहे बेज कलर. यामध्ये वेगवेगळी 5 कलरची बॉर्डर वेगवेगळी आहे. ओके ओके ओके. हे तो रेग्युलर, हे फ्युजन फॅब्रिक आहे, हे आर्ट फॅब्रिक आहे. परत एकदा म्हणते आर्ट फॅब्रिक आहे, त्यावरती काथा वर्क एकदम टिपिकल ऑफिशियल वेअर आहे. हे तर डिझाईन लय चालतं आमच्याकडे. हाती आणि मोर हे प्रॉमिनंट आहे. हे फॅब्रिक वाईज भी बहुत मस्त आहे, कम्फर्टेबल आहे. खाली ते प्युअर कॉटन नाही, आर्ट सिल्क. आर्ट सिल्क आहे हे. येस. सुंदर डिझाईन केली आहे मोराची. हे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पण बघितलं असेल. छान वाटतात त्या साड्या, पूर्ण वर्कने भरलेल्या आहेत, काथा वर्कने. आणि वेटला बघाल तर एकदम हलकं फुलकं तुम्हाला वाटेल. तिची हे पण क्लासिक प्रिंट आहे, एकदम ऑथेंटिक. हा बॉर्डरला प्रेझेंटेशन क्लासिक आहे. याचं ब्लाउज पण मस्त आहे. याचं ब्लाउजला वर्क जास्त आहे, कलमकारीचं ब्लाउज आहे. ब्लाउज प्रिंट पण कलमकारी आहे आणि एकदम डिसेंट सोबर दिलं आहे. एकदम. यामध्ये पण कलर भेटतात, एक जस्ट एक पर्टिक्युलर कलर सिलेक्ट केला. किती रेंज बोलला तुम्ही? हे 1550 ची आहे, 1550. येस. ओके. यामध्येच एक अगोदर जे कलमकारीची डिझाईन दाखवली होती, यामध्येच एक फॅब्रिक थोडा डिफरन्स आहे. बेसिकली यामध्ये सगळं ब्लॅकचं कॉन्सेप्ट जास्त चालते. हे पण प्युअर कलमकारी प्रिंटच आहे, पण हँड प्रिंटच आहे. हे पण फॅब्रिक एकदम सूदिंग आहे. हा पदर, हा इंडिव्हिज्युअल ब्लाउज आणि बाकी पूर्ण साडी अशी ऑल ओव्हर. ब्लाउज पण हे पण कॉन्सेप्ट एकदम रिच आहे. हे पण डिसेंट आहे. यामध्ये पण वेगळं. बेसिकली यामध्ये काय जास्त ब्लॅक अवॉइडेबल नाही. रिझन बिहाइंड ब्लॅकचं गेटअप जास्त येते. फॅब्रिक मध्ये काय जास्त ब्लॅकचं गेटअप जास्त येते, त्याप्रमाणे यामध्ये ब्लॅक मध्ये इम्प्रोव्हाइज केलेलं आहे. हे कॉन्सेप्ट पण एकदम सुपर. आणि हे कुठचं मटेरियल बोललात तुम्ही? हे ते सेम मस्लिन, मी नाव दिलंय पर्टिक्युलरली. प्युअर मस्लिन नाही, काहीच नाहीये. जस्ट एक फ्युजन, एक सिंपल
आम्ही गिराक पण सांगते ना की कुठला फॅब्रिक आहे, आम्ही सांगते फ्युजन फॅब्रिक, ब्लेंडेड फॅब्रिक आहे जे आर्ट मध्ये बनते. तरी पण हे हँड प्रिंट आहे ना ते महत्वाचं आहे आणि फॅब्रिक एकदम बरोबर. कम्फर्टेबल. खाली प्युअर कॉटन नाही. प्युअर कॉटन मध्ये पाहिजे असेल तर हे प्युअर कॉटन. हे सेम प्रिंट यामध्ये पण येऊ शकते. कसं आहे, हे प्युअर कॉटन जे इनिशियली व्हिडिओ मध्ये घेतलं होतं हो हे प्युअर मल आहे. हे प्युअर कॉटन, त्यावरती हँड प्रिंट आणि इंडिव्हिज्युअल ब्लाउज. हे फॅब्रिक चेंज करून थोडा रिचनेस फॅब्रिक मध्ये अजून जास्त बरोबर, वाढलं बरोबर. त्याप्रमाणे. मग याची रेंज काय आहे आपली आता Sorry? दाखवले ते? हे पर्टिक्युलरली 1750 जे सेम जे यामध्ये ऍप्लिकेबल आहे तसं सेम. तसंच आहे. येस Okay. येस. आणि हे पण सगळं केव्हा पण रेडी राहते. जस्ट एक 7 डेजचा विंडो ठेवायचं. पर्टिक्युलरली कस्टमर बघते, जे व्हिडिओ बघते ते माझ्याकडे संपलं असेल तरी पण ते 7 to 8 डेज परत यायला लागतेच. Okay. कारण की ते मॅन्डेटरी आहे, काही प्रोसेस मध्ये लई टाइम लागतो त्यामध्ये, कारण की हँड प्रिंट आहे ना. मग ओके. कॉन्सेप्ट आणि एकदम ऑथेंटिक आणि एकदम क्लासी साडी आहे. हे मलबेरी फॅब्रिक आहे, एकदम फ्युजन फॅब्रिक, अगेन मिक्स फॅब्रिक आहे, ब्लेंड, पण हे ऑथेंटिक इंडिगो फॅब्रिक एकदम छान आहे. यामध्ये एकच डिस्क्लेमर आहे, मोठा डिस्क्लेमर आहे, त्याला डिरेक्ट आयर्न टच व्हायला नाही पाहिजे. जे सेम जे लास्ट व्हिडिओ मध्ये बरोबर, बघितलं ते, correct. कारण की ते हँड प्रिंट आहे, त्याला डिरेक्ट आयर्न टच होऊ नका. इन बिटवीन कपडा ठेवा या तो फिर पेपर टाका त्याप्रमाणे. आणि ते प्युअर दाबू प्रिंट आहे. आणि हे ब्लाउज यामध्ये पण वेगवेगळे कलर बनवतात. हे तर ऑथेंटिक कलर्स आहे आणि कल्ट कलर आहे बरोबर इंडिगो. त्याप्रमाणे. बाकी कलर्स तर आहे, वेज ग्रीन पण आहे, ऑलिव्ह ग्रीन पण भेटेल. बेज कलर जे मेन, हा बघा बेज कलर पण छान आहे. यामध्ये तर बेसिकली 5-6 कलर चालते, जे फुशिया पिंक आहे, बेज कलर आहे, हे सगळं फॅन्सी कलर चालतं. ओके. सगळं फॅन्सी कलर चालतं. आणि रेंज concept वाईज काय wise- असेल याची? हे 1950 ची आहे. 1950. आणि बेसिकली अगर मी कम्पेअर करणार तर मोस्ट प्रॉब्ली 25-30 ला पण जातात. आणि क्वालिटी वाईज एकदम प्रीमियम, फॅब्रिक छान. साड्यांना ही जी जरीची बॉर्डर दिली आहे पदराला आणि मध्ये मध्ये इथे पण आहे, त्याच्यामुळे ही साडी कशी आपण थोडीशी फंक्शन सुद्धा वेअर करू शकतो. स्मॉल फंक्शन्सला बाहेर जाण्यासाठी आपण हे वेअर करू शकतो. छान. ह्याच्यात 2-3 कलर्स अवेलेबल आहेत. आणि 1950 याची रेंज आहे. यामध्ये अजून एक बाटिक आहे. हे बाटिक फॅब्रिक आहे, हे मलबेरी फॅब्रिक आहे. त्यामध्ये वॅक्स बाटिक केली आहे आणि त्याला सारा वेगळी शाईन आहे, कारण की क्रॉस कलर युज केलाय. येस, थोडासा फिरता कलर सगळं फिरता क्रॉस कलर युज केलाय. यामध्ये पण वेगवेगळे कलर बनवले, वेगवेगळे कलर युज केलाय. क्रॉस कलर येणार बेसिकली. खूप सुंदर वाटतोय कलर. शाईन आणि गेटअप क्लासिक आहे. आणि यामध्ये पण सेम बॉर्डरला खाली फक्त बॉर्डर आणि ते pattern छान आहे. छोटीशी बॉर्डर. काय जणींना कशी मोठ्या बॉर्डरच्या साड्या नाही आवडत, तर हे किती छान वाटतात छोट्या बॉर्डरच्या साड्या. आपण आणि हा फिरता कलर आहे तर त्याने एक लुक छान येत आहे. एक साडी घेऊन दाखवते लावून, ही वाली. खूप सुंदर कलर आहे ह्याचा. छान. फंक्शनला जर जरी काठाच्या साड्या न घालता हे असं काहीतरी वेगळं घातलं तर लुक पण सुंदर येईल. आणि साडी किती सुंदर वाटते ही. यामध्येच एक अजून बाटिक प्रिंटच आहे, पण ते चेक्स मध्ये एकदम डेव्हलपिंग डिझाईन राईट नाव. हे पण ट्रेंडी आणि छान वाटते नेसल्यावर. एक्सेप्टेड हे बाटिक आहे, एकदम कॉमन आहे, बरोबर आहे, पण ते फॅब्रिक कॉमन नाहीये. फॅब्रिक एकदम छान आहे. जे इनिशियली जे हँड प्रिंट इंडिगो बघितली ना, त्याच सेम फॅब्रिक वरती हे वॅक्स बाटिक पण बनवली आहे. यामध्ये पण कलर भेटतात. हे तो कॅटलॉग आहे, पर्टिक्युलर 5-6 कलर पूर्ण रेंज भेटणार पाहिजे. आणि काय रेंज असेल? हे पर्टिक्युलरली 1550 ला. आणि ही आपण बघितली ही 1750 ला आहे. 1750. याचं 1750, याचं 1550. हे क्रॉस कलर आहे म्हणून. आणि डिझाईनचं कॉन्सेप्ट वेगळं, पॅडिंग आहे, ज्याला कॉन्ट्रास्ट दिलाय. आणि हे नवीन मध्ये बेस्ट प्रोडक्ट आहे टिल नाउ, राइट नाउ अभी नया जो इंट्रोड्यूस हुआ है. दिस इज वेरी गुड फैब्रिक. ये पर्टिक्युलरली एकदम छान फॅब्रिक आहे, मलबेरी फॅब्रिक आहे. याला एकदम वेल्वेटची एकदम सुदिंग बॉर्डर पण आहे. आणि हे बेंटेक्स सांगते त्याला. आणि इंडिव्हिज्युअल एक पर्टिक्युलर लाइनिंग वाला पल्लू. आणि ब्लाउजला फक्त रनिंग आहे. रनिंग मध्ये दिला. यामध्ये पण कलर्स वेगवेगळे 10 कलर येतात.
पर्टिक्युलरली जास्त कलर टील ब्लू, रस्ट कलर, फॅन्सी कलर्स जास्त चालतात. बरोबर. त्यामध्ये ब्लॅक पाहिजे तर ब्लॅक पण भेटेल. रस्ट कलर पण आजकाल भरपूर जण म्हणजे ट्रेंडिंग मध्ये आहे हा कलर. ट्रेंड्स आणि सगळ्यांचं पर्स्पेक्टिव्ह वेगवेगळे राहतात. तरी पण तुम्ही जे सांगितलं ट्रेंडी जे कलर्स ज्याला लोकांना खूप ट्रेंड जणांना फॉलो आवडतो करते त्याप्रमाणे एकदम अप्रोप्रिएट आहे. मस्त वाटतोय. या आणि याची रेंज हे पर्टिक्युलर रेंज आहे 1350, 1350. 1350. हे काय लास्ट व्हिडिओ मध्ये कव्हर केलं होतं, हे वनस्पती प्रिंट. हे पण कंटिन्यूज आहे. पर्टिक्युलर यामध्ये पण नवीन नवीन डिझाईन येऊन जातात. हा म्हणजे हे प्युअर हँड प्रिंट, नॅचरल प्रिंट. वनस्पती प्रिंट मध्ये. तर हे आपण लास्ट व्हिडिओ मध्ये पण दाखवलेलं, पण ह्याच्यात कलर्स आणि प्रिंट्स वेगवेगळे फिरून जातो. त्याप्रमाणे डिझाईन ऑर्डर दिले तर एक सिंगल पीस डिझाईन पण भेटू शकते, असं काही नाही. पण ते रिपीट राहायला टाइम लागतो. हे पण सेम वनस्पती प्रिंट. येस येस येस. ह्याची बघाल तर बघा आता डिझाईन ह्याच्यामध्ये ही मधून ही बॉर्डर गेलेली आहे नाजूकशी गोल्डन, आणि ही पण एक आहे. ह्याचा पदर कसा असेल? सॉरी, हा पदर आहे अप्रोप्रिएट डिझाईन प्रमाणे पदर अकॉर्डिंगली येणार. आणि त्याला इंडिव्हिज्युअल ब्लाउज पण आहे. ब्लाउज दिला, वेगळी प्रिंट आहे, त्याला बॉर्डर पण दिली आहे. डार्क मध्ये थोडा टिपिकल हँड प्रिंट आहे. आणि हे फॅब्रिक मलबेरी चंदेरी आम्ही नाव दिलं आहे. पर्टिक्युलर तसं रिलेट करू नका, हे चंदेरी आहे चंदेरी असं नाही करू. पर्टिक्युलरली मी असं नाही सांगते की प्युअर आहे, काहीच नाहीये. बेसिक मस्त साडी आहे. खाली फ्युजन फॅब्रिक आहे. आम्ही तर सांगतो फ्युजन फॅब्रिक आहे. चंदेरी आणि मलबेरीचं ब्लेंड आहे. आम्ही मलबेरी पण मी नाव दिलंय, तसं काही नाही. मलबेरीचं फॅब्रिक नाही असते, कुठे पण कस्टमर सांगणार की मलबेरी आहे. मलबेरी मी नाव दिलं आहे. मलबेरी आणि चंदेरीचं ब्लेंड आहे तसं. हे ह्यांनी इंट्रोड्यूस केलेली नावं आहेत. हा, मलबेरी किंवा तुम्ही ब्रेसलेट बॉर्डर, हे सगळे ह्यांनी इंट्रोड्यूस केलेत. तर ते एक्सप्लेन करतात तुम्हाला की हे अशा टाइपने ते ओळखू शकतात. जर तुम्हाला पण आवडला असेल ह्यातला कोणताही पीस, सांगू शकते की हे व्हिडिओ मध्ये बघितली होती, हे पर्टिक्युलर हे नाव घ्या किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढा आणि मग दाखवा. मग त्यांना पण बेटर पडेल की पटकन तोच पीस तुम्हाला दाखवायला किंवा त्यातले इतर कलर सुद्धा दाखवायला. आणि यामध्येच हे सेम फॅब्रिक आहे, फ्युजन फॅब्रिक अगेन. यामध्ये गामठी प्रिंट इंट्रोड्यूस केली आहे. हे पण मस्त आहे. मी गामठी कशाला वर्ड युज करते, हे सिंगल जे टोन मध्ये जे डिझाईन राहते ना त्याला गामठी प्रिंट म्हणते. याला बँटेक्स बॉर्डर आहे आणि हा पदर, याला इंडिव्हिज्युअल ब्लाउज. माझ्याप्रमाणे हे पण क्लासी एकदम सोबर आहे. ऍज अ बेस्ट पार्ट काय आहे, ब्लाउज इझिली क्रॉशेटचे व्हाईट कलरचे चिकनचे ब्लाउज इझिली मॅच होतात. हे जे व्हाईटनेस आहे ना त्याप्रमाणे गामठी प्रिंट मध्ये यामध्ये कलर्स पण आहे. 5 कलर बनवले. हे कॉन्सेप्ट लई छान आहे. हा पण छान वाटतो कॉन्सेप्ट आहे. आणि फॅन्सी कलर आहे पण ते पर्टिक्युलरली असं सांगू शकते की एकदम सोबर साठी, एकदम स्पेसिफिक ग्रुप साठीच आहे. सगळ्यांना नाही आवडणार पण मस्त पॅटर्न, एकदम खरोखर छान. खूप आवडणार. फॅब्रिक एकदम सुदिंग आहे, सॉफ्ट आहे. येस. आणि काय रेंजचं असेल हे 1750 ची आहे. 1750. Moving ahead, particularly अभी right now we are coming to अभी लास्ट 5-6 वैरायटी है. ये भी बहुत मस्त है. राइट नाउ न्यूली इंट्रोड्यूस. ये साउथ सिल्क है, कॉटन सिल्क मिक्स, सॉफ्ट है आणि प्युअर सिल्क नाही है, एकदम बेसिक आहे पण एकदम छानली इन्स्पायर्ड प्रोडक्ट आहे. सिल्क मध्ये कसं येतं विविंग आहे. येस, हे पण पॉवरलूमच आहे, प्युअर हँडलूम नाही आहे पण एकदम क्लासी साडी आहे. ज्याच्या इम्प्रोवाइज केलेलं प्रोडक्ट आहे. जसं सिल्क मध्ये डिझाईन येते ना त्याप्रमाणे. आणि याला ब्लाउज पण इंडिव्हिज्युअल दिलेला आहे. आणि हे बेंटेक्स बॉर्डर, सॉरी बेंटेक्स बॉर्डर आहे. बॉर्डरला एकदम प्रॉमिनन्स दिलेला आहे, एकदम क्लासिक वाटतो तो पॅटर्न. विविंग आहे. यात पण कलर्स मिळतील, यामध्ये पण कलर्स भेटेल. आणि यामध्येच हे तेच पर्टिक्युलर कॅटेगरीचं तेच पर्टिक्युलर हायरार्की आहे. सेम हायरार्की मध्ये हे पण डिझाईन सुंदर आहे. त्याला एकदम वेगळं शाईन, शेडेड शाईन दिलं आहे. एक सेकंड मी उभं करतो साडी. एक सेकंड. हे बघा वेगळं शाईन दिलं, 2 टोनचा कॉन्सेप्ट दिलाय. वरती एकदम सेटल आहे आणि डार्कर होऊन जाणार. 2 टोन साठी टोन वाईज दिलेलं आहे. एकदम टोनाइज्ड आहे वरती आणि खाली डार्क शेड मध्ये सोबर आहे एकदम. आणि हे थोडं जास्त आमचं जे ग्रुप मध्ये एवढं नाही बसते तरी पण हे थोडी वेगळी डिझाईन, आउट ऑफ द बॉक्स डिझाईन आहे. जिमनॅस्ट, हे पण मी नाव दिलं आहे जिमनॅस्ट. एकदम क्लासिक साडी आहे. हे पण मस्त पॅटर्न आहे. जिमनॅस्टिकचं विविंग तसं टाईपचं दिलंय, एकदम सोबर. आणि त्याला ब्लाउज प्लेन दिलाय, ब्लाउज बुट्टीवाला आहे.
पूर्ण विविंग आहे, हे पण विविंगच आहे, पण हे पॉवर लूम आहे. येस, ओके. पण फॅब्रिक खूप छान आहे. तिथे हे जे मोटिव्ह आपण बघतोय हे सगळे जिम्नॅस्टिक करताना दिसतात, म्हणून ही साडी जिम्नॅस्टिक त्यांनी नाव दिलंय. शुअर. अरे बाबा. आणि रेंज वाईज काय असेल? रेंज वाईज हे पर्टिक्युलरली सगळे 2650 ला. ह्या कुठले पण डिझाईन. येस 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 येस, तीन कॅटेगरी. येस, सेम. ओके, सेम प्राइसिंग. अजून एक ही लास्ट, हे पण मस्त व्हरायटी आहे. याला क्रॉशेट बॉर्डर आहे, हे पण सुंदर आहे, एकदम सुंदर वाटते. क्लासिक आहे. आणि याचं बेस्ट पार्ट आहे, कॉटन टिश्यू आहे, एकदम सुदिंग आहे, सॉफ्ट आहे कपडा, हार्ड नाहीये. लोकांना काय एकदम साडी बघून असं वाटतं की फुलणार, ते बफ नाही होणार. ते बेसिकली एकदम सॉफ्ट राहून एकदम बॉडी हॅगिंग आहे. एक वेळा नेसलं तर पॅटर्न एकदम व्यवस्थित आहे, ड्रेपेबल आहे. ओके. याला पण एकदम कॉन्सेप्ट वाईज कट बॉर्डर आहे आणि याला डिजिटल प्रिंटचं ब्लाउज दिलं आहे. हे डिजिटल प्रिंटचं ब्लाउज दिलं आहे, इंडिव्हिज्युअल ब्लाउज आहे. ओके. आणि यामध्ये पण कलर्स भेटतात, लेमन कलर आहे, बेज कलर आहे. आणि यामध्ये पर्टिक्युलरली कलरचं ऑर्डर पण घेतात, कारण का हे फॅब्रिक पण छान आहे. आणि पर्टिक्युलरली राईट नाव जे न्यूली वेड्स आहे ना, त्यांना पण हे पॅटर्न जास्त रिलेटेबल वाटणार, कारण त्याचं एकदम सोबरनेस एकदम सटल आहे. यामध्ये पण सेमच येतो. मग तुम्ही, सॉरी टू इंटरप्ट, ऍक्च्युली यामध्ये तर ब्लाउज तर दिलेच आहे, पण यामध्ये माझ्याप्रमाणे सांगितलं तर ब्लाउज म्हणजे अजून वेगळं वर्क वाला ब्लाउज बनवणार, साडीचं एकदम ग्लेज वाढणार. टिश्यू कॉटन मिक्स बोललात ना तुम्ही? कॉटन टिश्यू आहे, ब्लेंड फॅब्रिक अगेन, लेकिन फॅब्रिक वाइज सूदिंग. छानशी कट मध्ये बॉर्डर आहे, एम्ब्रॉयडरीचं वर्क आहे. आणि इथे पूर्ण साडीला मध्ये मध्ये हे जरीचं वर्क केलेलं आहे. छान वाटते ही साडी पण. टिश्यू पण सगळ्या जणी साड्या घेतातच, तर हे कॉटन टिश्यू मिक्स आहे. रेंज वाईज हे 2750 ला, 2750. 2750 ला. आणि ह्यामध्येच, सॉरी ऍक्च्युली हायरार्की मिस केले, तरी पण हे पण पॅटर्न छान आहे. मलबेरी मध्ये एकदम कलकत्ताचं वर्क आहे, त्याचा क्रॉशेटचा वर्कच आहे, पण एक पण मस्त व्हरायटी आहे. हे पण आम्ही न्यूली इंट्रोड्युस्ड आहे. हा पदर आहे, लाइनिंगचा. पदरला एवढा इंटरेस्टिंग नाही आहे, पण जे वर्क आहे ना, ते वर्क थोडा महत्वाचा आहे. करेक्ट. एकदम थिन वर्क आहे, एकदम बारीक वर्क आहे, पण मशीन वर्क आहे अगेन. लेकिन फॅब्रिक वाला एकदम कॉम्प्लिमेंटिंग आहे, एकदम छान वाटतंय. मशीन वर्क आहे, बट छान आहे एकदम. बघाल तर एकदम त्याच्यात डिटेलिंग मध्ये काम केलेलं आहे. आणि पूर्ण साडीला ही जरीने अशी बॉर्डर असेल मध्ये मध्ये. हे पर्टिक्युलर प्राइसिंग आहे 1950 ची प्राइसिंग आहे. 1950 मध्ये कलर्स पण आपल्याला भेटेल. यामध्ये ब्लॅक, ऑलिव्ह ग्रीन आणि रेड प्रॉमिनंट आहे. प्रॉमिनंट म्हणजे जास्त प्रेफरेबल कलर्स माझ्याकडे स्टॉक मध्ये राहते. बेसिकली रेड, कारण काय याचं दुसरं कुठलं पण कलर मध्ये रेड नाही गेलाय, म्हणून त्यामध्ये रेड कलर दाखवला आहे. तरी पण यामध्ये ब्लॅक आणि ऑलिव्ह ग्रीन जास्त चालतं, तरी पण हे रेड पण एकदम क्लासिक वाटतं. याच्यात पण ब्लाउज पीस आहे. ब्लाउज पीस प्लेन रनिंग मध्ये. ब्लाउजला आणि पदरला एवढा महत्व नाहीये, टू बी ऑनेस्ट. खाली फॅब्रिकला आणि वर्क मस्त कॉम्प्लिमेंटिंग वर्क आहे, वर्क छान आहे. ओके. पर्टिक्युलरली माझा एक रिक्वेस्ट आहे, अगर तुम्ही मला अलाव करणार तर, हे व्हिडिओ जे पण बघताय, तुम्हाला हंबल रिक्वेस्ट आहे, कारण का तुम्ही जेव्हा शॉप मध्ये येणार, पर्टिक्युलर हे व्हरायटी रॅन्डमली ना बघून, प्लीज एक पर्टिक्युलर रिक्वेस्ट आहे, स्क्रीनशॉट घ्या तुम्ही पर्टिक्युलर साडींचं. जे पर्टिक्युलर तुम्हाला रेलेव्हन्स वाटलं तर ते पर्टिक्युलर डिझाईनचा स्क्रीनशॉट घ्या, आणि नंतर ते पर्टिक्युलर आले ना, तुम्हाला एकदम क्लॅरिटी येणार, तुम्हाला काय घ्यायचं आहे, तुम्हाला काय कॉन्सेप्ट तुम्हाला आवडते, त्या तुम्हाला अंडरस्टँडिंग येणार. स्क्रीनशॉट लय इम्पॉर्टंट आहे. आजचा जमाना वेगळा आहे, लोक स्क्रीनशॉट वरती बघून परचेसिंग करतात. हे तो ऑनलाईनचा एवढा मोठा कॉन्सेप्ट आहे, हे तो मी एकदम लो लेवल पे काम कर रहा हूँ. पर्टिक्युलरली रिक्वेस्ट आहे प्रकाश भाई, पर्टिक्युलरली ये कॉन्सेप्ट प्लीज स्क्रीनशॉट आणा, त्याप्रमाणे तुम्हाला एकदम बेटर ऑफ आहे. माझ्याप्रमाणे जास्त व्हरायटी बघून ना बघून प्रॉमिनंट तुम्हाला व्हरायटी बघायला भेटेल. बरोबर. थँक्यू. तर दादांची रिक्वेस्ट ऐका, येताना स्क्रीनशॉट नक्की घेऊन या, कारण की त्यांना पण दाखवायला इझी होतं. दुकानात फार रश असते, छोटंसंच दुकान आहे, पण ह्याच्यामध्ये किती सारी व्हरायटी तुम्हाला बघायला भेटते. तर स्क्रीनशॉट आणला तर त्यांचं काम पण इझी होईल आणि तुम्हाला पण लवकर बघून लवकर खरेदी करता येईल.
आणि आपण जे म्हटलं होतं की व्हिडिओ एंड पर्यंत नक्की पहा, ती व्हरायटी आता आपण बघतोय. प्युअर लिननच्या ह्या ज्या साड्या आहेत ते आपण आता बघतोय. ये वन ऑफ द बेस्ट है, ये प्योर है, ये सिल्क आहे. आणि हे लास्ट व्हिडिओ मध्ये हे सेम मल मध्ये बघितलं होतं. पूर्ण प्लेन साडी लगडी पट्टा होतं ते लास्ट व्हिडिओ मध्ये गेलं होतं. हे सिल्क फॅब्रिक आहे, लिनन बाय लिनन सिल्क फॅब्रिक आहे. यामध्ये लगडी पट्टा आहे. याची कॉस्टिंग 42 4200. 4200. यामध्ये पण एक पर्टिक्युलर झोनिंग आहे. कसं कस्टमरला असं वाटलं की मला हे कलर बनवून पाहिजे तर बनवून पण भेटतात. ओके. यामध्ये तर आमच्या प्रमाणे जे ऑथेंटिक कलर जे असं यूज होते ते आमचा आयडिया प्रमाणे आम्ही इम्प्रोवाइज केलाय. कस्टमर सांगणार की मला यामध्ये ब्लॅक कलर हवा आहे, त्या कॉपर कलर हवा आहे, गोल्डन कलर हवा आहे, तरी पण बनवून मिळतात. आणि किती दिवसात बेसिकली आहे? 7 दिवसात कॉन्सेप्ट आहे. विंडो आहे, 7 दिवसाचा विंडो आहे. ओके. आणि पर्टिक्युलरली यामध्ये एकदम रेडी प्रोडक्ट नाही असते हे, कारण का सिल्कची साडी आहे. तो तरी पण माझ्याकडे 4-5 कलर राहते मोस्ट प्रॉब्ली ऑर्डर प्रमाणे. तुम्हाला ऑर्डर द्यायला लागेल तर 6 डेज मध्ये बनवून पण देणार. ते एकदम प्रेफरेबल माझ्याप्रमाणे. तुम्हाला जे कलर हवा आहे त्याप्रमाणे बनवून. बरोबर, करेक्ट. तर यामध्ये पसंत आला तर यामध्ये पण देऊ शकता, असं काही नाहीये, तसं नाहीये. पण पर्टिक्युलरली तुम्हाला जे कलर हवा आहे त्याप्रमाणे मिळू प्रिव्हिलेज आहे, ते माझ्याप्रमाणे प्रिव्हिलेज आहे. करेक्ट. आणि रेंज काय असेल याची? 4200. 4200. येस. हे कार्ड आहे यांचं, इथे नंबर दिलेला आहे. हा नंबर तुम्ही सेव्ह करा. डेली त्यांचे स्टेटस असतात नवीन नवीन कलेक्शनचे, तुम्हाला ते पण दिसतील. प्लस तुम्ही व्हिडिओ मधून पण स्क्रीनशॉट घेऊ शकता. डिटेल इन्क्वायरी साठी हा नंबर यूज करा. आणि दादा इथे येण्यासाठी ऍड्रेस एकदा फक्त सांगून टाका. पर्टिकुलरली जो पर्टिकुलर कस्टमर यहाँ से अपना सेंट्रल साइड से आ रहे हैं, दे पर्टिकुलर अगर आपको व्हीकल से आना है तो CST अप्रोप्रिएट है. अगर आप वॉकिंग पे आ सकते हैं तो मस्जिद उतर के फिर वहां से 10 to 15 मिनट्स वॉकिंग है. ओके. और जो क्लाइंट पर्टिकुलरली वेस्टर्न साइड से आ रहे हैं, प्रोमिनेंट एक ही स्टेशन है, चौनी रोड वुड बी मोस्ट मोर नियरेस्ट. चौनी रोड उतरिए, पर्टिकुलरली शेयर कैब भी मिल जाएगा, 119 AC बस भी है. लास्ट स्टॉप पे उतरना है, यहाँ से 2 मिनट्स का वॉकिंग है. और क्लाइंट्स बहुत फोन करते हैं कि भाई कहाँ पे है. प्लीज गूगल को इतना फॉलो मत करिए मैम. पर्टिकुलर जो भी क्लाइंट आ रहे हैं उनको सबको रिक्वेस्ट है गूगल को मत फॉलो करिए, क्योंकि यहाँ पे बहुत कॉम्प्लिकेटेड एरिया है. खाली जस्ट एक प्रोमिनेंट आपको बोलना है पांजरापोल कंपाउंड. ये पांजरापोल कंपाउंड फेमस है, पर्टिकुलर गौशाला है अंदर, इसके लिए एकदम फेमस है. इंडिविजुअल मार्केट भी है, इतना ढूंढना नहीं पड़ेगा. खाली जस्ट एक आप आएंगे, चनी रोड उतरिए, चनी रोड से यहाँ पे एकदम इजी है, वॉकिंग 2 मिनट्स आएगा. आपको पांजरापोल कंपाउंड का बोर्ड पूछना है किधर कुछ. अंदर मार्केट में अंदर जैसे आएंगे कोई भी बताएगा. जलाराम पर्टिकुलरली कॉटन के लिए हमारा थोड़ा बहुत नाम हो गया है, तो उसके हिसाब से. ओके, थैंक यू. तर कॉटन लवर साठी नक्की हे शॉप रेफर करा. खूप चांगलं कलेक्शन आहे. कॉटनचंच नाही पण इतर कॉटन मध्ये जे दुसरे फॅब्रिक्स आहेत ते पण खूप सुंदर आहेत. नक्की शॉपला व्हिजिट करा आणि खरेदी करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा कमेंट करून. आणि प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.